हे सत्तेसाठी एकत्र आले, स्वार्थासाठी एकमेकाचा राजकीय जीव सुद्धा घेतील. राज्यसभेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना उमेदवारी देण्यासंदर्भात मतमतांतर पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे पाठिंबा देतात. काँग्रेसचा एक गट असं म्हणतोय की जर विलीन झाले तर मग काय करायचं. याची पूर्ण माहिती त्या त्या पक्षांची भूमिका समोर आल्यावर घेता येईल. त्यांच्या भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्यात. उमेदवार टाकावेत न टाकावेत, समर्थन द्यावं समर्थन न द्यावं, एकदा गोष्टी समोर येऊ तर द्या. पण एक गोष्ट खरी आहे, जी आज महाराष्ट्राला कळली, आम्ही ती वारंवार सांगत होतो की हे सत्तेसाठी एकत्र आले, स्वार्थासाठी एकमेकाचा राजकीय जीव सुद्धा घेतील. हेच आपण सर्व पक्षांचं बघतोय. महाविकास आघाडीतल्या स्वार्थ ज्या वेळेला होता तेव्हा गळ्यात गळे, आणि स्वार्थ स्वतःचा आल्यावर एकमेकाचे गळे पकडणे, हा धंदा यांचा सुरू झालाय. सर काल राज ठाकरेमध्ये एक भेट झाली. खरं तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चांना खरं तर उधाण आली. काही ठिकाणी नवी समीकरणं सुरू होते. आपण कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे शिवसेनेसोबत गेले, तशीच काही समीकरणं येत्या दिवसात. त्या दोन्ही नेत्यांची काय चर्चा झाली, कशाला भेटले याची मला माहित नाही. त्याच्यात नेमकं काही ठरलंय का, काही ठरणार आहे का, काही ठरवून झालंय का, का ठरवून कोणाला बाजूला ठेवायचंय म्हणून काही ठराव झालेत का, हे आता त्या दोघांनाच सांगायला लागतील. पण